श्री ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दिवस रजनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका कीर्तनी उभे होते लोका श्रुति देखा ताल मृदंग श्रुति देखा दया माझे दंडवता दया माझे जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकासनिली आता हृदय हे आपुली चौफाळून या बलीवरी वैसौ पावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण आता येसा ते आलिया वळंगा शारंग धरू नाही तरी संसारो वाया जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडं बेस कमी करा आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्माथोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे योगी यांचे मायबाप साधकाची माय अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय आणि माऊली ज्ञानोबारायांचा आलेली सर्वच ओगावकर मंडळी साधक मंडळी वैष्णव मंडळी त्या बाळाला तिकडे घेऊन जायचो ना थोड्या वेळ खेळायला आता थोड्या वेळ फक्त जा तिकडे घेऊन मस्तपैकी छान 1 तास फक्त 10:30ला पंचपदी सुरू झाली 12:30 वाजता बरोबर थांबायचं आहे आपल्याला फक्त
फक्त मला कोणी विक्षेप आणू नका, आता लय गोड कीर्तन ऐका. आणि म्हणून फार चरणाचा नाही, 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी, वैष्णव मंडळी, कोले परिवार, आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला ज्ञानोबारायांचा निरोप आहे. कोणाचा? ज्ञानोबारायांचा. कोणाचा ग माय? ज्ञानोबारायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे, ओगावकर कीर्तन हे काही टाइमपास वगैरे नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गडे दादव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. उगाव खेडेकर, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा, कोण्या भावाचा, टाळकरी मंडळीचं अपमान होणार. आणि एवढी दक्षता काय एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास तुम्ही मला सांभाळून घ्याल मी अशी अपेक्षा करतो. त्याचं कारण असं आहे गड्या दादव, मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतात, म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. महाराज म्हणतात गडे हो, कीर्तन हे टाइमपास नाही. ऐकूया श्री महाराजांची भाषा किती गोड आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडेव, माणसाला जिथं हरिरूप होता येतं, हरिरूप अवस्था प्राप्त होते. महाराज म्हणतात ते कीर्तने एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाय सांग. ऐकूया आजच्या अभंगाच्या द्वारे काय निरूप आहे ज्ञानोबारायांचा. ज्ञानोबाराय सांगतात, ये साथी, साथी म्हणजे बाजार. या बाजारला आलोय, या साथीला आलोय. मग एक काम करा, ओळंगा शारंग धरू. शारंग धरू म्हणजे परमात्म्याची ओळख करून घ्या. बरोबर का हो ज्ञानोबाराय? आम्ही नाही शारंग धरूची परमात्म्याची ओळख केली तर फळ सांगा ना. महाराज म्हणतात, आलोय या जीवनाला, नाही परमात्म्याला शारंग धरूला ओळखलं ना, आपलं जीवन वायाला गेलं म्हणून समजून घ्या. नाही तरी संसारू वाया जाईल रया. बरोबर बरोबर. महाराज म्हणतात, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. रया म्हणजे हे राजा. प्रत्येक शब्दाला रया शब्द वापरला श्री ज्ञानोबारायांनी. नाही तरी संसारू वाया जाईल रया. रया म्हणजे हे राजा. हे दादा ऐक रे, का हो ज्ञानोबाराय? मग तुम्ही म्हणतात कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत. तुमचं ऐकून मग आमचे आईवडील का वृद्धाश्रमात काढून द्यायचे का? एका बाजूला तुम्हीच म्हणावं, सकळ तीर्थाची आधुरी जी एका माता पितरे. पण महाराज म्हणतात हे सगळं खरं आहे, पण अंतकाळाची वेळ आली का मृग जळवत जाईल रया. जरी आपलं वाटत असेल
पण मृगजळाचा दृष्टांत देतात ज्ञानोबराय. बरोबर. अजून महाराज म्हणतात तसं या विषयातलं, या संसारातलं सुख आहे तसंच. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, बेगडाच्या बाहुलीचं दृष्टांत देतात ज्ञानोबराय. तो कसा, अभराची सावली जाईल रया. अभराची म्हणजे या आबाळाच्या सावलीचा दृष्टांत दिला. आणि महाराज म्हणतात इथं पडलेली एक स्वप्न आहे आपल्याला. ज्ञानदेवा म्हणे पाता पाहिले स्वप्नेचे चैले जाईल रया. मग आता जेवढं सरळ ताकदीनं अभंग ऐकला तेवढं रिटर्नही ऐकायचं बरं का. अभंगावर तेवढं प्रेमच करायचं. पाठ करत असताना आपल्या तो मुखाला जसं म्हणाल तसा पाठ असला पाहिजे. आता रिटर्न चाललो आपण. स्वप्नीचे चैले जाईल रया ज्ञानदेवा म्हणे पाता पाहिली. अभराची सावली जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बावली. मृग जळवत जाईल रया कवनाची मायबाप कवनाचे गणगोत. नाही तरे संसारो वाया जाईल रया. ही साथी आलिया उळगा शारंग धरू विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी यशवंत कारभारी कोल्हे पूज्यश्री यशवंत दादांना हा मृत्यूलोक सोडून, हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालंय. त्या तिकडं त्या गप्प पाहणार जरा बसा म्हणा, तुम्ही तिकडच बसा पण बोलू नका म्हणा फक्त. आता थोडा स्वराचा आवाज नॉर्मल कमी करा. सुरेंद्र कमी करा, कमी सुरेंद्रच बस. छान गोड. आणि म्हणून पूज्यश्री यशवंत दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. इंदुबाई नावाची पत्नी आहे. सुखाचा संसार चालू असताना आले देवाजीच्या मनात येते कोणाची चाले ना. लग्न झालं. सागराला आनंद देणारा मुलगा, सागर नावाचा मुलगा जन्माला आला. सागराप्रमाणे संसार सुखात चालू होता. ज्यानं आमच्या मायबापाचं नाव अनमोल करावं असा अमोल नावाचा मुलगा आहे दुसरा. सगळं ऐश्वर्य प्राप्त झालं. आपल्या भाषेत सांगतो भाग्य उदयाला आलं आणि भाग्यश्री नावाची मुलगी जन्माला आली. मग सगळं प्राप्त झालं. आता भाग्य आलं पण धनश्री नावाच्या रूपानं परत एक धनश्री नावाची मुलगी ही जन्माला आली. आणि म्हणून सागरराव, अमोलराव, भाग्यश्रीताई आणि धनश्रीताई. बरोबर ना? तुम्ही तिकडे वाचता का? नाही, मी बरोबर इकडे सांगतो. माझ्याकडं पहा, मी नाही वाचता सांगतो, एकदाच पाहिलं. आणि म्हणून हा संपूर्ण परिवार कोल्हे परिवार, या कोल्हे परिवाराच्या माध्यमातून तथा आदरणीय आमचे कीर्तंगळीचे ज्ञानेश्वर भाऊ यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथे करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ मृदंग सेवक सिन्नर तालुका नाशिक जिल्हा, या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक मृदंगाच्या क्षेत्रामध्ये मोठं नाव असणारं, यादीतलं नाव असणारं मृदंग सेवक मुकुंद महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांकरता. या ठिकाणी भजनातलं वैभव या ठिकाणी संपन्न आहे. ज्यांच्या मुखातून आपण गोड पंचपदी, गोड चालय ऐकली. भजन सम्राट माझे जिवलक मित्र आदरणीय हरिभक्तपरायण आमचे चिंतामण बाबा सानप पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, अत्यंत गोड स्वभाव हरिभक्तपरायण विजय महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. अत्यंत गोड कीर्तनकार, अत्यंत गोड मृदंग सेवक, अत्यंत गोड आवाज हरिभक्तपरायण नवनाथ महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. माझे ओंकार महाराज रायते मृदंग सेवक, त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या बांधवांना गोपाळांना दंडवत करतो. किरण महाराज, विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत, दोन्ही सोबदार तुम्हालाही दंडवत करतो.
अत्यंत गोड साऊंड सिस्टीम आहे आदरणीय आमच्या गणेशरावांची मालक तुम्हालाही दंडवत. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. मराठी वक्ता या यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत करतो. फक्त आलेली पाहुणेची मंडळी आपण पाठीमागं बसलेली आपल्या पायातली बूट चप्पल काढून ठेवा बरं का. 1 तास फक्त. गार लागायला लागलं तर भले मांडी घाला तुम्ही खुर्चीवर, पण 1 तास ऐका फक्त 1 तास. आता गोड कीर्तन ऐकूया मस्तपैकी. सागरराव आणि अमोलराव, भाग्यश्री ताई आणि धनश्री ताई या दोन्ही मुली आणि दोन्ही मुलं 1 वर्षाच्या काळामध्ये असा कालावधी गेला. अशी एखादी रात्र गेली नसेल, असा एखादा दिवस गेला नसेल का त्या लेकरांना त्यांच्या वडिलांची आठवण झाली नसेल. म्हणून का आमच्या वडिलांची आठवण करायची. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना ताई, का मुलीच्या जीवनात संकट आलेली झेलण्याकरता कोणी नसतं. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना उगावकर, का मुलाच्या जीवनात संकट आलेली झेलण्याकरता कोणी नसतं. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल, तुम्हाला प्रमाणही सांगाल. निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ताई, की मुलीच्या जीवनात संकट आलं का कोणी नसतं तिच्या जीवनात झेलण्याकरता. कसं हो? एखाद्या दिवशी काम करता करता सहज आई रागवली ना मुलीवरती, तर मुलीला हक्काचं घर फक्त बाप असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते, बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं की मुलीला बाप आठवतो. तसं मुलाच्या जीवनात संकट आलं, एखाद्या दिवशी सहजच वडील रागवले काम करता करता, लेकरं आईकडे पळत जातं. लेको थोडा कमी करा. आईकडे पळत जात, आईच्या पदराला घट्ट पकडतं, विनंती करतं, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. आता प्रमाण घ्या, किती प्रेम करती. तुकाराम महाराज म्हणतात ती आई. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. जरा टाळी वाजवा बसलेली मंडळी मस्तपैकी छान. तुकाराम महाराज म्हणतात, ऐका गड्या उगावकर, खर तर ही पदवी ही उपमा संतांना द्यायची. काय जीवन आहे आईचं. लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. पोटी बारव आहे त्याचे सर्व सोयी साई, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पण दृष्टांत देण्याकरता व्यवहारातल्या आईचा दृष्टांत दिला. जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, मुकुंद महाराजांकरता. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त, तेवढी आई प्रेम करते तुकाराम महाराज म्हणतात. अजून ऐकता का किती प्रेम करते ती आई.
चालत लेकरू चालत होतं. चालता चालता ठेस लागली लेकराला. आईला आवाज दिला, आई काय रे राजा? आई माझ्या पायाला ठेस लागली. रक्तबंबाळ झालेला पाय आईनं पाहिला. काय ते दृश्य पाहताच लेकराच्या पायाला झालेली जखम पीडा ती आईला कळाल्याबरोबर जिचे पिडे बाळ प्राण तिचा विकळ. तुकोबरांची फार गोड भाषा आहे का हो. हेही संतांचंच वर्णन आहे. किती कृपावंत आहे संतांचं जीवन. ऐका आता पूर्ण अभंगच. जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. सुखाची विश्रांती उमटे मातेची या चित्ती तुका म्हणे संतन तुम्ही बहु कृपावंत. एवढी प्रेम करते ती आई. जशी आई तुकोबरांच्या भाषेत एवढी प्रेम करती तसं तुकाराम महाराज म्हणतात बापही तेवढंच प्रेम करतो. बाप करी जोडी ताळी वाजवा बसलेली मंडळी तुकाराम महाराज म्हणतात बाप खरी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी आळवणे. किती प्रेम करतो. आई वडील आम्हालाही कीर्तनात सांगा आवडते नाही बरं का उगावकर. पण येणारा काळ वाईट येत चालला. आज सहज बोलून जातो आपल्या आई बापाला काय केलं काय माझ्या करता. सहज बोलून जातो आपण. बाबा काय केलं आमच्या करता. अशी बोलणारी लेकरं जन्माला आलीत. ताई तुम्हाला एक विनंती आजच्या कीर्तनातून थोडं ऐका पण गोड ऐका. आपल्या सोना देखत आपल्या मुला देखत कधीच आपल्या पतीचा अपमान करू नका ताई. कधीच नाही. कधीच आपल्या सोना देखत आपल्या लेकरा देखत ताई घरातल्या बापाचा कधी अपमान करू नका. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या बापाचा अपमान कराल ना समजून जायचं तो जिवंत जरी असला तरी तो मेल्यासारखं आहे त्याच्या घरातलं जीवन. कारण त्यानं लई गरिबी भोगली त्या बापानं. एक कवी 2 ओळी लिहितो आपल्या बापा करता. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या. हा गरिबीतला बाप एका कवीने लिहिला. खमीज खवाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोत्राला सदा ती गाळ जोडलेल. हा गरिबीतला बाप आहे. काय असते गरिबी. आली जत्रा गावाची बाप बाजारला जायाचा उधार पादार कापड पुराणा नाहीच. त्याची मजबुरी होती. एक दिवस उजाडला आणि सांगितलं पोरानं बाबा
मला कॉलेजला जायचं आहे, मला 1000 रुपयाचं बूट पाहिजे. बापानं सांगितलं देतो, पण 1 हप्ताभर मला कामाला जावं लागेल लोकांच्या तिथं विहीर फोडायला. पोराला राग आला, बाबा 1000 रुपये देऊ शकत नाही तुम्ही माझ्याकरता? काय केलं मग आयुष्यामध्ये आमच्याकरता? हप्ताभर कामाला गेला बाप, 1000 रुपये दिले. 1 महिना गेला कुठं नाही तर पोरीने सांगितलं, बाबा मला कॉलेजची फी भरायची, मला 1000 रुपये पाहिजे. पोरी देतो, पण मला परत हप्ताभर कामाला जावं लागेल. ते उद्गार मुलीने ऐकलं आणि सांगितलं, बाबा काही नाही केलं का आयुष्यभर आमच्यासाठी? मग ऐकता का ताई? तरी बापाला वाईट वाटलं नाही. मुलगी बोलली, घरातला मुलगाही बोलला, तेवढं वाईट वाटलं नाही. 50 वर्ष खांद्याला खांदा लावून ज्या माऊलीनं संसार केले ती बायको आली. त्या बायकोनं सांगितलं, पोरांनो ज्यानं माझ्याकरता काय नाही केलं तो तुमच्याकरता काय करेल. आता त्या दिवशी तो खचला. मुलगा बोलला, त्याला वाईट वाटलं नाही. मुलगी बोलली, त्याला वाईट वाटलं नाही. पण ज्यावेळेस धर्मपत्नी अपमान करते ना लेकरा देखत, त्या दिवशी तो घरातला पुरुष खचून जात असतो. फार गरिबी सहन केलेली आहे आपल्या मायबापानं. मला उदाहरण सांगायचं, हे मृदंगाचार्य घडलेत ना, उदाहरण ऐका आता, पटवून देणार आहे मी तुम्हाला. ही फक्त एका बापाची पुण्य आहे. चिंतामण महाराजांसारखे गायक घडले, विजय महाराजांसारखे गायक घडली, एका बापाची पुण्य आहे. कशाहून? लोक मृदंग शिकून आले म्हणून का लोक लगेच भजनात वाजवत येतात का भाऊ? कधी कधी गावातली माणसं चालू भजनातून उठून देतात. तो मान अपमान सहन कर, मोठेपण बडेपण फुकट नाही येत माणसाला. बरं ना, 2 चाली म्हणायला लागले म्हणून का लोक लगेच मायकाव म्हणून देता का? चालू चालीत मायक उडून घेणारी माणसं जन्माला आलेली दादा. तो मान अपमान सहन करावा लागतो. पण मुकुंद महाराजांचे वडील पंचक्रोशीत जर गेले असतील, म्हणावं तात्या माझं पोरगं लय गोड मृदंग वाजवतो, वाजवू देता का हो त्याला थोडंसं भजन? तो बाप आठवायचा मुकुंद महाराजाने. ज्या बापानं म्हणावं माऊली माझं पोरगं गोड गवळणी भजन म्हणतं, म्हणू देता का हो त्याला? तो बाप आठवायचा. म्हणून चिंतामण महाराजांची आई वैकुंठवासी झालेली, माझी आई वैकुंठवासी झालेली. आज चिंतामण महाराज महाराष्ट्रभर फिरतात ना, फक्त एका बापाची पुण्य आहे. आधारथ स्तंभ नावाचा बाप घरी आहे. कोणाची वाईट नजर नाही घराकडं पाहण्याची, असा पहाडासारखा बाप आहे. बाप असतो ना तसा यशवंत नावाचा बाप या लेकरांच्या जीवनात जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. इथं जन्म झाला की मरावं लागतं दादा. श्रावण महाराज जगताप सांगतो म्हणून नाही ऐकायचं, ज्ञानोबराय सांगतात म्हणून ऐकायचं. पायी परिक्रमा करून आले बाबा तुम्ही पायी परिक्रमा करून आले का तुम्ही? वा, टाळी वाजवा मस्त. बाकी नर्मदा मैयाचे सेवक आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे बरं का, खूप छान. ज्ञानोबराय सांगतात, उपजे ते नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय सांगतात, जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार आहे. तर जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मी तुमच्याशी एवढा सायलेंट का बोलू राहिलो? एक 7-8 दिवसापूर्वी ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या अगोदरच माझं एक कीर्तन झालं दिंडोरी तालुक्यात. त्या घरातली त्या आईची सून होती. त्या आईच्या सुनानं अशी कमेंट केली का या महाराजांच्या कीर्तनातून आम्हाला वाईट अनुभव आला, का त्यांचा साऊंड सिस्टीम, त्यांचेच गायक, त्यांचेच वादक घेऊन आले. असे तुम्ही वाचाल, तुम्ही पहा. त्याच्यामुळे माझा यूट्यूब लावलेला विरोधात येतात. थोडंसं मोठं झालं का विरोधात फार तयार होतात दादा. म्हणून मी तुमच्याशी सायलेंट बोलतो की उद्या कोणी कमेंट करू नये माझ्याबद्दल. नाही तर लोक आज बरं ती प्रत्येक माझी जेवढी रील्स आहे तुम्ही घरी गेले श्रावण महाराज जगताप असं यूट्यूबला, त्या माझ्या बहिणीनं, प्रत्येक बहीणच म्हणेल मी तिला काय वाईट म्हणा, त्या बहिणीनं माझीवाली प्रत्येक रील्सला तिनं एवढंच लिहिले, या महाराजांच्या कीर्तनातून मला वाईट अनुभव आला. म्हणून मी तुमच्याशी फार प्रेमाने सायलेंट बोलतोय, तुम्हाला त्रास होऊ नये. ती सांगते का ती साऊंड लई कर्कश होती, तिनं आम्हाला त्रास झाला, त्याने कोणता अभंग घेतला ते आम्हाला कळलं नाही. माझा आवाज येतो ना आता तुमच्यापर्यंत व्यवस्थित, म्हणून मी तुमच्याशी सायलेंट बोलतोय. कीर्तनाची फार मर्यादा आली आता दादा, अवघड झालंय. पण ऐका, गोड ऐका. म्हणून मी तुमच्याशी एवढा सायलेंट बोलतोय. तुम्हाला जरी कळलं बस झालं कीर्तन, बाकीचं नाही कोणाला कळलं तर बस झालं.
आता कोणी लय भरून लय अशी डायरी भरावी कीर्तन करावी अशी इच्छा नाही राहिली आता. आमची इंदुरीकर दाजी सांगत राहतात फेटा पाहिला का मुंगे येतात, तसं माझं फेटा पाहिला का हातपाय दुखत आहे आता. पण असं असतं, प्रेम असतं. चला, ज्ञानोबरायला जेवढा त्रास झाला तेवढा तर आपल्या साधकायला नाही देते अजून लोक. दिलाय तरी आम्ही सहन करू. विठ्ठल 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 उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे. इथं जन्म झाला की मरावं लागतं का हो? किती वेळा जन्म यावे नित्य वावे पजेत मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्म यावे नित्य वावे पजेत मनवोनी भ्याला मनवोनी जीव भ्याला. हो किती वेळा जन्म यावे नित्य वावे पजित मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्म यावे नित्य वावे पजित मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला. इथं जन्म झाला की मरायचंय. किती वेळा जन्म यावे कि नित्य वावे फजित. मग का हो ज्ञानोबर आहे इथं जर मरावंच लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता. ऐका बरं का, खूप ज्ञानोबर आहे गोड बोलतात. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा, बरं वाटेल आपल्याला. का हो? अहो आपलं बरं करणारी संत आहे फक्त. इथं भलं करणारी फक्त संत आहे. शोधून या आले संत इता इत जगाचे उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. मग ज्ञानोबराय सांगतात ते कधी असं माध्यम घेऊन आलो. देहाच्या गावा आलिया. आपलं गाव उगाव नाही, आपलं गाव निफाड नाही, आपलं गाव नाशिक नाही. ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावा आलिया. जन्म मृत्यूच्या सोहळ्या दोन सोहळे जीवाला. आवाज कमी ठेवा माझा इथं. दोन सोहळे जीवाला. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे मृत्यूचा. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये यशवंत दादांचे दोन्ही सोहळे झाले, जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये तुमचं आमचं एक झालेलं आहे गाड्या उगावकर आलेली सर्व साधक मंडळी. कोणता? बोला 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 बोला. जन्माचा. आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता का सांगायला? नाही नाही. मृत्यू ऐकायलाही घाबरायचं नाही, मृत्यू सांगायलाही घाबरायचं नाही. तुम्ही फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं, सांगणारं पण जाणार आहे. बरं वाटलं का तुम्हाला आता जरा? हा, इथं कोण राहण्याकरता आलं? देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना मनो धनंजया जिया परी. मग का हो ज्ञानोबराय, आव या देहाला येणं आणि जाणं ही जी जन्म मृत्यूची अर्जा रे ती संपवता येईल का? ज्ञानोबराय सांगतात त्याच्याकरता आलो. तैसे येण्याची शरीरी शरीरा येणे सरे किंबवना येर जारे चिरा पडे. मग आम्ही काय करावं? मग ज्ञानोबराय सांगतात एक काम करा. तरी जडजडूनी व्हायला अनेक ये भक्तीचे वाटेला जिया पावशी व्यंगणचे दाम माझे. त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागल. मग ती भगवत साधना करण्याकरता हा हे मनुष्य जीवन मिळालं, पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मिळालं का? नरदेह दुर्लभ जाण शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. का? परमात्म्याचं भजन करून घ्यायचं. वेळ तेवढी शिल्लक आहे आपल्याकडं. अल्पाविष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा. भजनाकरता किती आयुष्य शिल्लक हे पाहावं महाराज म्हणतात आपण. मग मिळालं ना. भाग्यवान समजा हा मनुष्य जीवन मिळालं. त्याला प्रमाण भाग्य आले ती मनुष्य देहा. या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर भाग्य समजा. पहिला पुरावा भाग्य हेच मिळालं. तुलसीदास महाराज म्हणतात बडभाग मानुषतन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. पहिलं भाग्य नरदेह मिळालं, दुसरं भाग्य भारत देशामध्ये जन्म मिळाला. त्याला पुरावा भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतो परमभाग्याची संपत्ती. मोठं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पहिलं भाग्य नरदेह मिळाला, दुसरं भाग्य भारत देशामध्ये, तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. ही उगावची ही जी भूमी ना पांडुरंग लॉन्स नावय गोडे वा त्या मालकाला दंडवते.
ही मुभीलाही धन्य आहे बरं का दादा, ही परिसर. कारण हा निवृत्तीनाथ देवांच्या समाधीनं पावन झालेला नाशिक जिल्हा आहे. जिथं जिथं संताचं वास आहे, जिथं जिथं साधूचं रान आहे, जेथे वैष्णवांचा वास, चिंतामण महाराज जेथे वैष्णवांचा जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास म्हणजे राहणं, धन्य भूमी पुण्य देश. ही जागा संत जनार्दन स्वामींच्या समाधीनं पावन झालेली आहे, चरणानं पावन झालेली भूमी आहे. म्हणून धन्य भूमी पुण्य देश. पहिलं भाग्य नरदे मिळाला, दुसरं भाग्य भारत देशात, तिसरं भाग्य महाराष्ट्राच्या मातीत, चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आलो, भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. 1-2 दिवसापूर्वी ज्ञानोबारांचा समाधी सोहळा झाला. आलेली होती भाविक ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याला. जन्माला आल्याच्या नंतर नामदेवराय महाराज म्हणतात, एकदा तरी अलंकापुरीला जा, वर्षातून बरं का. एक वेळा जायजे अलंकापुरा, का नामा म्हणे सर्व सुकृत लाईजे. एक वेळा जायजे अलंकापुरा. निळोबाराय महाराज म्हणतात, यात्रे अलंकापुरा येती तेथे आवडती विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे केली दिने ज्ञानाभो वैकुंठ पंढरपूर. त्यावणी तोर महिमाया निळा मने जानुनी संत येती धावत प्रतिवर्षी. वा, संतांच्या नंतर जन्माला आलो, भाग्यवान समजा ज्ञानोबारांच्या नंतर जन्माला आलो, निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो, आईसाहेब मुक्ताबाईंच्या नंतर जन्माला आलो, नाथ महाराजांच्या नंतर जन्माला आलो, संतांच्या नंतर जन्माला आलो. किती भाग्य? चौथं. 5वं भाग्य ऐकता का? लक्षपूर्वक ऐका. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्यचे. बरवे झाले आजीवरी, नाही पडेलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येतवरी, उरले ती हरी तुम्हा समर्पण. उरलेलं आयुष्य आपलं भगवत साधनेत जावं, हा संतांचा अट्टाशे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, गडेहो पुन्हा पुन्हा न मिळणारं शरीर हे मिळालं. मग आलो या बाजारला, आलो या साथीला, काय करायचं? नवनाथ महाराज
साथे आलिया ओळंगा शारंग धरू. ये साथे म्हणजे बाजार नावाचा शब्द बाजारवाचक शब्द वापरला बरं का. ये साथे आलो या साथेला. मग आपल्याला जी वस्तू खरेदी करायची, आपण बाजारपेठेत गेलो ना, इथं सगळे पदार्थ ठेवलेले आहे बरं का ताई. 4 वाजले 3 वाजले आपण बाजारला जातो, गावामध्ये गेलो, मग बटाटे आहेत, टमाटे आहेत, मिरची आहेत, सगळ्या वस्तू येतं. पण ज्याच्याकरता आलो तेच घ्या, आणि नाही घेता जर झालं तर मग फजिती जीवनात. घरी पाहुणे आले, ऐकता का, घरी पाहुणे आले, आईने सांगितलं बाळ्या काय ग आई, राजा तुझे वडील निफाडला गेलेले आहेत. मग अरे घरी पाहुणे आलेत, मग त्यांना जेवण घालावं लागेल, थोडासा नाश्ता करते मी. मग काय करू, हे 100 रुपये घे आणि बाजारात जाय, दुकानात जाय आणि वस्तू घेऊन ये. काय काय आणू आई, अर्धा किलो रवा आण, पावशेर साखर आण, आणि मस्त डालड्याच्या तुपात शिरवायला असं मस्त तूप आणते डालडा. बरोबर घेतले त्याने 100 रुपये. उगावमध्ये गेला तो, आणि ते सापाचं आणि मुंगसाचं लढाई लावणारा काय म्हणते त्याला, तो डोंबऱ्याचा खोळ, त्यानं पाहिलं ते सगळं, सापाची मुंगसाची लढाई. हां ते पाहता 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 त्यानं ते सगळं पाहिलं, आणि जे आईनं सांगितलं ते विसरून गेला. दुकानात गेला आणि सांगितलं दुकानदार काका मला वस्तू द्या. काय द्या, 5 गोट्या द्या म्हणे, 5 चॉकलेट द्या, आणि अजून 5 कॅडबेऱ्या द्या म्हणे. घेतले होते ना ते सगळं. घरी गेला ना, आईनं विचारलं बाळ्या आणला का रे बाजार, आई आणला ना ग, आणि आईला दाखवलं आणि डोक्यालाच हात लावला. अरे राजा तुला मी याच्याकरता पाठवलं होतं का, कशाकरता पाठवलं होतं, रवा साखर आणि तूप आणण्याकरता. तो काय घेऊन आला, जसा त्या आईला पश्चाताप झाला तसा तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस पश्चातापच होणार आहे. मग आलोय ना या साथेला, आलोय या बाजारला, मग एक काम करा, ओळंगा शारंग धरू, भजन करून घ्या इथं. आता खुर्च्या वाचू नका म्हणा, वाजू नका म्हणा, बसा बसा बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं आल्याच्या नंतर आम्ही काय करावं, ऐकता का ताई, त्या गोपिकांची भक्ती आठवायची, गोपिकांची. इथं आल्याच्या नंतर गोपाळांची भक्ती आठवायची. ए गोपिका सांगते बाई प्रेम करा देवावरती. इथं त्याला ओळखा, त्याच्यावर प्रेम करा. कोणावर, देवावर. आणि म्हणा त्याला, एक गोपिका म्हणते परमात्म्याला, हे भगवान हे काना, मैं तो शुद्ध बुद्ध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गए तेरे संसार में. काना ज्योत जगाले प्रीत लगाले, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले मुरली वाले, ओ बंसी वाले मुरली वाले, ओ बंसी वाले मुरली वाले, ओ बंसी वाले. बंसी बजा मुरली सुना, बंसी बजा प्रेम करा देवावरती. प्रेम करता येईल ताई देवावरती, पण गोपिकांचा भाव आठवावा लागेल. प्रेम करता येईल आपल्याला. तो सुद्धा उष्ट खातो, गोपाळांचं करतो, तेवढं प्रेम करतो ना. पाहता गोवळी खाये त्यांची उष्ट. का हो, इथं आलोय ना, ओळंगा शारंग धरू, त्याची ओळख करा, त्याच्या भजनात राहा, त्याच्या मस्तीत राहा. तुम्हाला लई सून बोलली जर टेन्शन आलं ना ताई, हे असंच राहतं. जसं आपल्या घरात खडखड आहे तसं इथं आलं का खडखडच, विक्षेप झाला का असंच काय 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 ताण नाही. आता बोलणं बंद करतो आणि वजे वजे आमच्या दाजीवने कीर्तनही बंद करतो थोडे थोडे. मस्त मस्त टेन्शन नाही घ्यायचं लय. आता अवघड झालं. इथं कोणाला बोललं तरी दुःख वाटतं लगेच. चांगलं ऐका म्हणलं तरी दुःख वाटत. जसं ऐकता येईल तसं ऐका.
तसलंही टेन्शन आलं तर झोपून घ्या तुम्ही. काय वनवन नाही, मी जाताना उठून देईल तुम्हाला. काय वनवन करू नका. चलही टेन्शन, थोडे डुकले घेऊन टाका वाटलंच काय. का हो या संसार नगरीच्या बाजाराचा इथं आता गिऱ्हाईक कोण कोणी पाहता नाथ महाराज म्हणतात. आपला जो बाजार आहे तो वेगळा आहे, पण इथं ऐका गिऱ्हाईक कोण कोण आहे आपलं वालं बरं का. ते आपल्याला खरेदी करतं. संसार नगरी बाजार भरला गे बाये, संसार नगरी बाजार भरला गे बाय, संसार नगरी बाजार भरला गे बाय, संसार नगरी बाजार भरला गे बाय. जरा टाळी वाजवा मस्त बाकी. आवाज कमी ठेव बाबडी करू. जरा टाळ मस्त. नाथ महाराज म्हणतात याचे गिऱ्हाईक काय का बरं का आता उगावकर. याचे गिऱ्हाईक काम क्रोध लोभ बाह्य, याचे गिऱ्हाईक काम क्रोध लोभ बाह्य, संसार नगरी बाजार भरला गे बाये, संसार नगरी बाजार भरला गे बाये, संसार नगरी बाजार भरला गे बाये, संसार नगरी बाजार भरला गे बाये. काय बाजार भरलेला आहे. संसार नगरी बाजार भरला गे बाये. नाथ महाराजांचा अभंग घरी गेले वाचा. याचे गिऱ्हाईक काम नावाचं गिऱ्हाईक आहे. काय खरेदी केली असेल. 2-2.5 वर्षे 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार व्हायला लागला. हे कशाचं प्रतीक आहे. काय ती मालेगावची घटना पाहिली आपण. 3 वर्षाचं बच्चं आहे हो, 3 वर्षाचं चिमुरड आहे. अत्याचार व्हावा, तिला दगडानं ठेचून मारावं. काय काय खरेदी केली असेल या मृत्यू लोकातल्या बाजारामध्ये ती. आज 2 लेकराची माय सुद्धा या कामापायी लेकराला सोडून जायला लागली. वाईट आहे ना. 2 लेकराची माय. कधी आई या मृत्यू लोकातली आई कधी निर्दयी बनेल असं वाटत नव्हतं. तुम्ही एकांतात आले तुम्ही सांगाल तुम्हाला किती निर्दयी माय बनते. 2 लेकराला जन्म देऊन सुद्धा एखाद्या परपुरुषासोबत संसार करावा ती ना. छोटे छोटे बच्चे आहे तिला, बाळ आहे तिला. काम नावाचं गिऱ्हाईक, काम नावाचं गिऱ्हाईक. आणि हा काम नावाचा गिऱ्हाईक महाराज म्हणतात हा काय शत्रू म्हणजे लय खतरनाक. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतांशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी. त्याला का लहान लहान ऋषींचा घात केला का. सावधान. काम नावाचं गिऱ्हाईक म्हणजे बाजारच घेतला आपण तो. म्हणून या घटना काढा रोज पावा, रोज त्या मीडियाला नुसतं पाहावं वाटत नाही. आज रील्स बनण्याकरता काय काय मावलेलं काय रील्स बनवतात. नुसतं इंस्टाग्राम ओपन केलं ना ह्या बुद्ध्या फुकट नाही भरमिष्ट होत चालल्या. नुसती मी फोकसला यावं एखादी मुलगी. मुलीची लई मोठी जबाबदारी ताई. आमची आई वैकुंठवाशी झालेली या पदरातली आई सांगतो मी तुम्हाला. ही पुढं बसलेली माय. आमची आई सांगायची अरे महाराज शहाणी माणसं मोठी माणसं मारुती समोर मंदिरासमोर जर उभी असली तर डोक्यावरला पदर काय पायातली चप्पल हातात घ्यायची आणि ती पदराच्या आड लपवावं लागायची. तेव्हा तिथून प्रवास करावा लागायचा. हल्लीच्या काळात आम्हाला पदर घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली. आमची आई 9 तिघळाचं लुगडं नेसायची पातळ. पण आमच्या आईचं पातळ कधी फाटलेलं नव्हतं. आज चांगले कपडे घालतात ते वेडे म्हणतात. ते आम्ही फाटेल कपडे घातले का चांगले म्हणतात. वा काय छान कपडे फाटेल कपडे घातले. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मुलगी मला आहे बे ना. 8वीला जातीत माझी मुलगी सुद्धा. मामाच्या घरी मी स्वाभिमान सांगतो भाऊ. मी काय नुसतं तुम्हाला नाही सांगत बसत. मामाच्या घरी गेली ना तर मामाला सांगते मामा 1000 रुपयाचा ड्रेस घ्यापेक्षा 500 रुपयाचा घे. मामा पण हाफबाईचा ड्रेस घेऊ नका. का बरं. मी घालणार नाही अंगावर. नुसतं तुमच्याच मुलीला थोडी सांगल दादा चालून.
नाही ना, मुलगी मलाही पण आहे ना. येणारा काळ वाय, अरे 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊ शकतो. काय शोकांतिका या महाराष्ट्रातली. सावधान, ती वेळ आपल्या लेखी येऊ शकते, काय सांगता येईल. आज तो बाप पेटविना त्या प्रेताला, त्या नरधामाला फाशी शाळेशिवाय तो पेटवणार नाही म्हणतो तो बाप. काय वाटत असेल ना. चला, काम, क्रोध. काय क्रोध आहे. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाल्या. असे थोडे भाऊ राहिले दुगावकर, भावा करता भाऊजी उद्यायला तयार आहे. पाहतो आपण सोशल मीडियाची भांडणं. सख्या भावाची मारामारी झाली, लहाना भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला, दयाने आली, मारला तो काठीनं. आणि ज्यानं मारलं त्याला पोलीस गाडी आली घेऊन गेली. आयुष्यभर सेंट्रल जेल भोगतोय तो. काय मजा आहे आपल्या मारामारीला बी, दुश्मनकीला. नका इथं दुश्मन काय ठेवू नका, कोणाशी वैर करू नका. भेटला त्या एखादा वैर करणार त्याला हात जोडा, त्याला हात जोडा. काम, क्रोध. क्रोधानं भयभीत झालीत माणसं. तो क्रोधाचे ना, 3 वर्षाच्या मुलीला ठेचून मारायचं म्हणजे तो क्रोध आहे ना. किती क्रोध अनावर झालेला असेल त्याचं. मला आवरा क्रोधाला. ताई, सासू बोलली ना तुम्हाला, लगेच तळ्यात उडी, विहिरीत विडी आणायचा प्रयत्न नाही करायचा. जनाबाई आठवायच्या, आमच्या जनाबाई, आमच्या मीराबाई आठवायच्या. मीराबाईला विषाचा प्याला दिला होता. हे काय आजपासूनच आपल्याला थोडी नावं ठेवतात हे. लोग कै मीरा हो गई बावरी. राजाची कन्या मला वेडी झाली ती. देवाच्या मंदिरात नाचते, देवाच्या मंदिरात नाचते. सहन झालं नाही बापाला. विषका प्याला राजाजीने बेजा. विषाचा प्याला पाठवला बापानं. पण प्रेम एवढी करत होती भगवंतावर. पिवत पिवत मीरा हाशी रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. हवा. पण काम, क्रोध, लोभ. लोभ असा झाला, आपल्या जमिनी पुराणा लोकांना आपल्या सुद्धा दुसऱ्याच्या नावावर करून घेतल्या. काय लोभ असेल नाही अमृत्य लोकातला. म्हणून नाथ महाराज म्हणतात, संसार नगरी बाजार भरला गे बाई, याचे गिराईक काम क्रोध लोभ बाई ओ संसार नगरी. दादा आलो नाही तर त्याची ओळख करून घ्या. या संसार रूपी बाजारला आलोय, या देहाला आलोय ना, ओळंगा शारंग धरू. आणि नाही ओळख केली तर नाही तरी संसारू वाया जाईल रया. बरोबर बरोबर. महाराज म्हणतात, परमात्म्याचं भजन जर केलं नाही तर आपलं आयुष्य वायाला गेलं म्हणून समजा. सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आपण जर परमात्म्याला भजलो नाही म्हणजे शरण गेलो नाही, त्याचं भजन केलं नाही तर समजायचं हा मनुष्य जन्म वायाला गेला. बरोबर. ज्ञानोबराय सांगतात, नाही तरी संसार वाया जाईल रया. अजून एक दृष्टांत देतात ज्ञानोबा. ऐकूया अभंगाचं दुसरं जन्म. कोणाचे माय बापा, कोणाचे गणगोत्र, कोणाचे माय बापा, कोणाचे गणगोत्र, कोणाचे माय बापा, कोणाचे गणगोत्र, कोणाचे माय बापा, कोणाचे गणगोत्र.
मस्तपैकी छान झालं. मी का वेळोवेळी टाळी वाजवायला लावतो दादा? मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी अपमान करणारा महाराज नाही. जो भेटल त्याला चांगलं म्हणा बरं की येतं, जो भेटल त्याला म्हणावं चिंतामण महाराज काय ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथ देवाने तुम्हाला गोड आवाज दिला, वा शुभेच्छा बरं का तुम्हाला. वा विजय महाराज, काय मुकुंद महाराज किती गोड वाजवता हो तुम्ही. म्हणा चांगलं चांगलं म्हणण्यात किती आनंद आहे. नावं ठेवण्यात काय हो दुःख होतं ना. एखाद्यानं गाडी घेतली ना, गाडी पाहायला गेलं तर म्हणा तात्या वा वा काय गरिबी होती तुमचीवाली, छान गाडी घेतली बरं का तुम्ही, 4 चाकी गाडी घेतली, वा वा शुभेच्छा तुम्हाला. तात्यालाही बरं वाटेल आणि आपल्या मनाला बरं वाटेल. त्यानं तात्याची गाडी पाहिली चौकात आला, कुठं गेलं ते तात्याने गाडी घेतली, कसं काय छान आहे. मग हप्ती हो घेतली असेल. अरे घेऊ दे ना जळक्या, तू तर नाही आयुष्यभर काही तुला करता आलं, पण ज्यानं केलं त्याला तर चांगलं म्हण चांगलं. त्याची गाडी पाहिली त्या त्याचा वास्तू शांतीला गेले ना, वा वा पाटील काय बंगला बांधला तुम्ही, झोपडीत राहायची बरं का तुम्ही, तुमची गरिबी निघून गेली, चांगला बंगला बांधला, वा अभिनंदन बरं का पाटील तुमचं आलं. पाटलाला आनंद वाटेल, आपल्याला बरं वाटेल. हे ना पाटलाचा बंगला पाहिला, कलरच असा दिला, लाइटिंगच अशी लावली. असं तू घरी ये, तुझा जो बाथरूमचा दरवाजा आहे ना त्याला बादली लावा लागती, कडी नाही त्याला, तेवढी टाकून घे. काय लोकांच्या पंचायती करत बसतो राजा, कोणाच्या चुका नाका काढीत बसवित. जो भेटल त्याला चांगलं म्हणा. लय आयुष्य आनंदात लय सुखात. मी सांगितलं ना पुन्हा पुन्हा तुम्हाला, रागाला तर मंदिरात जा देवाच्या, त्याच्याशी भांडा, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसता त्याच्याशी बोला आणि म्हणा त्या देवाला. कधी भेटशील देवा तू, हे संसारात विसरून जायचं. आणि त्याला म्हणा देवा हे सुंदर किती रचना केली, किती रचना सुंदर आहे परमेश्वराची. या पांडुरंग लॉन्सला आला का असं वाटतं पंढरीत आलं का काय आपण, किती गोडे पाहना. म्हणा देवाला प्रभू इथं तुम्हीच तारू शकतात आम्हाला, आणि तुम्हीच हे सगळं आनंद देऊ शकतात. कधी भेटशाल हो प्रभू, नाम तुम्हारा तार हारा प्रभू, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. म्हणा त्या देवाला. बस त्यांच्या खुर्च्या झाल्या, आपणही थांबू. बरोबर बरोबर. कोणाचे मायबाप, देहाचे मायबाप का जीवाचे मायबाप, आत्म्याचे का इंद्रियाचे, हा मोठा भाग आहे, हा मोठा भाग आहे. पण कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रे विठोबा रकुमाई, हर हर मंदी चाल म्हणा, ये साथी आली म्हणा, मंदी चाल पटकन. ये साथे आली या ये साथे आली या
कवनाचे गणगोत दृष्टांत देतात बरं का ज्ञानोबर आहे. मृगजळवत जाईल रया. कशाला मृगजळ म्हणतात? दुपारचे 2 वाजले, रस्त्याला गेलो की आपल्याला सगळा रस्ता ओला दिसलो असतं, वाटतं पाणीच पाणी पाणीच पाणी. त्या दिशेने ते हरण धावत असतं. महाराज म्हणतात असं वाटतं त्या हरणाला आता फडला जाऊन आपल्याला ताण तृप्त होईल. नाशिकला गेलं, अहो ते मरतं शेवटी, पण त्याला पाणी भेटत नाही. तसंच हे मृगजळाचं दृष्टांत देतात. मृगजळवत जाईल रया. विषयाची समसुख बेगडाची बाहुली. या विषयाचं समसुख महाराज म्हणतात बेगडाची बाहुली आहे. पूर्वीच्या काळी त्या बेगडाच्या बाहुल्या असायच्या. अहो त्याच्यात शेणच भरलेलं असायचं, दुसरं काय. तसंच आभराचे सावली जाईल रे. एक माऊली गेली म्हणले कांदे खुरपायला बागेच्या कामाला. वा वा, दुपारचे 2 वाजले, सावली आली, आभाळ आलं. ती पांडुरंगाला म्हणायला लागली निवृत्तीराया पांडुरंगा 2 वाजले, ऊन एवढं ऊन लागलं, अंग तापलं, आता सावली, आता लय बरं वाटलं. बरं म्हणणार तेवढे ती निघून गेली. तसं जे महाराज म्हणतात आभराची सावली, काही मिनिटात येते ती सावली निघून जाते ना. जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रया. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळवत जाईल रया. एकदा संतांच्या नामाचा जप करा. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची ना. तुका म्हणे पापे जाती संताची. आज ते ज्ञानेश्वर भाऊंचा फार आग्रह तेवढा पिंगळा म्हण रे बाबा. थांबायचंय 5 मिनिटात. हात दिवत का एक गोड जप करूया. निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्त बाई एकलत नामदेव तुकार. निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्त बाई एकलत नामदेव तुकार. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञानदेव निवृत्ती राया निवृत्ती सेवक आपल्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. आपल्या जीवनात जर नाही परिक्रमा घडली, आपण नर्मदा या मैयाला सांगू यांच्या चरणाचं दर्शन घेतलं. भले आजच्या कीर्तनात महाराजाचं कीर्तन दर्शन नका घेऊ बरं का, पण ही पायी परिक्रमा वाशी करून आले. यांचे चरण फार पवित्र झालेले आहे मस्तभागी. जरा मैयाचं भजन करूया आपण मस्तभागी. नर्मदे बोलो हर नर्मदे हर नर्मदे बोलो हर नर्मदे हर नर्मदे बोलो हर संपली. आपली 12:30 झाले, बरोबर 12:30 झाले. जाता जाता पिंगळा ऐकायचे सगळ्यांना, पण पिंगळा ऐकण्या अगोदर सूचना ऐका. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. ऐकता का? गुरु करायचं हे ज्ञानोबरायांचं ऐकायचं. श्री गुरु सारे का असता पाठी राका. बसा बसा बसा. जायचंय तुम्हाला? बोलायला यायचं? थांबा मी सांगतो ना बरोबर. बसा बस बसू दे त्यांना. गुरु करा. ज्ञानोबरायांचं ऐकूया आपण. श्री गुरु सारे का असता पाठी राका. गुरुच्या कृपेनं माळ घाला बरं का. ऐका संतांचं, नाथबाबांचं ऐका. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. असं नाही म्हणले बरं का नाथ महाराज गंडे तोडे गळा. मी गंडे तोड्याच्या विरोधातला महाराज बरं का दादा, सगळ्यांना माहिती. त्याचं प्रमाण नाही तर सांगू तरी काय तुम्हाला. कारण 50% लोक समज भ्रमात आहे. आता विश्वास नाही राहिला. अहो ज्ञानोबरायवरती विश्वास असावा, तुकोबरायवरती निवृत्तीरायावरती आपला विश्वास असावा. या संतापेक्षा कोण मोठं इथं? त्याचं कारण असं आहे दादा. तुम्ही आता कीर्तन संपलं ना, तुमच्या येईनीला म्हणा येईन बाई कीर्तन संपलो का जेवण करून जावं. येईन बाई म्हणते मी खात नाही.
काय झालं तिला तुम्ही पहा ना, तिला विचारा ना. खात नाही म्हणते मी वर्ष श्राद्धाचं जाण्याचं. काय नाही होणार तुमच्या जीवनाला, हे फक्त आपलं कमळ समाधीवर ठेवा, आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय नाही होणार. बरं ना सर, तुमचंच थोडी दुःख नाही, इकडे तेच दुःख नाही. आपण म्हणा येई बा जेवण करून जावं बरं का, येई बा म्हणतो आपण वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. काय म्हणतो, कारणाला गेले म्हणे अंग जड पडत, त्याचं मला कारण समजतं ना. मग तर आमंत्रण नसलं तरी जातो आपण. अरे मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेवेला, त्याच्यासारखं पाप काय दादा. तुका म्हणे कुटती हाडे आपल्या नाडे रडतील. आज खाणं बरं वाटेल मांसाहार करणं, पण एक दिवस रडावं लागतं माणसाला. पाप केलं ते काय कोणी दुसरं थोडी भोगायला येणार रे. सावधान ऐका, जेवढं चांगलं ऐकता येईल. पण नाथ महाराजांचं तुळशी माळ गळा, तुळशीची माळ घाला गळ्यामध्ये, गोपी चंदन टिळा हृदय कनवळा वैश. तुकोबराय सांगतात कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. एकादशी सारखं व्रत करा महाराज म्हणतात. भजन करायचंय तुकोबरायांचं ऐकायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. पण भजन एवढं गोड करा, अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदितही त्यांनी वंदे केली. देवाने अंगीकार करावे एवढं गोड भजन असलं पाहिजे. आईवडिलांची सेवा करायची, ही तुकाराम महाराजांचंच ऐकायचं. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, तुकाराम महाराज म्हणतात. सगळं तीर्थाची आधुरे ज्ञानोबराय सांगतात जी एका माता पेतरे. म्हणून यशवंत नावाचा बाप, कष्ट करणारा आदरणीय सागरराव, आदरणीय अमोलराव, भाग्यश्रीताई आणि धनश्रीताई, जयश्रीताई, त्या फोटोकडं पाहिलं का त्यांना सगळं आठवलं. हा श्रावण महाराज जगाला नुसता बाप नाही सांगत बरं का दादा, आमचा बापही तेवढा सुखात आहे. तुम्ही कधी कधी येऊन पहा. बेजेचा उत्सव असतो, 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव. यावर्षी 3-3.5 दिवसाचा राहतो, पण यावर्षी 1. आज आम्ही दोन्ही भाऊ संगतीला, माझ्यापेक्षा मोठे भाऊ सोबत आहे. आता इथलं कीर्तन संपलं का उद्या मला सासवडला कीर्तन आहे. जसं चिंतामण महाराजांच्या जीवनातला बाप खंबीर, तसे आमचे वडील खंबीर आहे, म्हणून घर सुखात आहे, लय आनंदात आहे. त्या फोटोकडं पाहिलं की आठवलं त्या जयश्रीताईला आणि धनश्रीताईला, अमोलरावांना, सागररावांना. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला होटामधी हसो जरी कना वाकला. गडीभर तो तांब जरा ऐक त्याची दापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड आय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. श्रद्धेने आईवडिलांची सेवा करा. ऐकूया आपण संतांचं, जगाच्या कल्याण संताच्या विभूत. संताचं ऐकलं तर भलं होईल, पण आपण जर संताचं नाही ऐकाल तर नाथ महाराजांचा निरोप ऐकूया आपल्यापर्यंत. हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही
टाळी वाजूया, नाथ महाराजांचा शेपून ऐकूया आपण. टाळी वाजवता कलियुगाची दादा एका विठोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी प्रतार सोडून नारी फिरतील दारो दारी ऐसा शकुन माझा दादा ऐकवा चकुल आता शकुन नावाचं प्रकरण ऐकलं जरा टाळी वाजा. होर नावाचं प्रकरण ऐकूया मस्त महाराजांचं. ऐका दादा ऐका दादा ऐका दादा ऐका दादा ऐका दादा ऐका भजने लागा देवा करा कैवारी पंढरीची माझ्या पांडुरंगाला आल्याच्या नंतर जणू काय आम्ही पंढरीमध्ये ते म्हणत यशवंत दादांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ऐकूया त्या पंढरपूरचा
दादांना जरा बरं वाटेल आजच्या कीर्तनात टाळी वाजवलेली भजन केलेलं. हा दादू यांचे सगळ्यांचे हात घे रे बाबा, घे मोबाईल मध्ये जे सगळं शूटिंग मध्ये. पिंगळा महाद्वारे एकदा टाळी वाजवा आमच्या मुकुंद बाबा करतात. एकदा आदरणीय आमचे चिंतामण महाराज, विजय महाराज, नवनाथ महाराज या लेकरांकरता टाळी वाजवा मस्त. आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे ज्ञानेश्वर भाऊ कीर्तंगळीकर यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. या कोले परिवारानं छानसा महाप्रसाद केलेला आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जाणार नाही अशी मी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्णारी मी तुमची 10 मिनटं एक्स्ट्रा घेतली बरं का. मी बरोबर 12:30चा टाईम घेतलेला होता, पण आता ज्ञानेश्वर भाऊची लयीच्या तेवढा पिंगळा म्हणरी बाबा. आता तो काही पिंगळा आहे, काहीला आवडत नाही. आता त्याला काय करू, तरी पण आग्रह असतो. बस प्रेमापोटी आलेला सोनं वेळ. 1-2 वक्ते बोलतील. ऐकूया यशवंतदादांच्या जीवनातलं चरित्र, ऐकूया. त्यांच्या कार्यक्रमाला जर आलो असेल तर ऐकूया. श्रद्धेनं ऐका फक्त. कोणी उठू नका, कोणी खुर्ची वाजू नका. तिकडं वेटर मंडळीला सूचना द्या. फक्त शांतता, गोड ऐका. थोडंसं विक्षेप चालत नाही. पण थांबलोय आपण वेळेवर. तर रामकृष्णारी सर्वांना, शुभेच्छा सर्वांना. रामकृष्णारी. नर्मदे हर विठ्ठल. जय जय विठ्ठल. आदरणीय